त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका श्री क्षेत्र कोळवाडी प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन श्री संत माधव बाबा महाराज प्रातस्मरणीय ब्रह्मवेद ब्रह्मनिष्ठ श्री संत मोतीराम महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या नगरीमध्ये भक्तराज हनुमानजीच्या कृपेनं अखिल कोटी ब्रह्मांडायक पांडुरंग परमात्मा जगन्माता रुक्मिणी यांच्या आशीर्वादानं जवळजवळ आज आपण या अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा भजन कीर्तन काकड आरती या सप्ताहाचा जवळजवळ शताब्दी महोत्सव मोठ्या दिव्य भव्य स्वरूपामध्ये आपण साजरा करत आहोत. आपण भाग्यवान आहोत. शताब्दी वर्षाचे प्रत्यक्ष आपण साक्षीदार आहोत. कारण आपल्या पंजोबाने आनंद वाटला. पंजोबाने आजोबाने वडिलांनी आपल्या या पिढीनं आणि पुढे नातू पंतू पर्यंत ही अबाधित परंपरा आमच्या कोळवाडीकर ग्रामस्थ मंडळे सद्भक्त मंडळी कार्यकर्ते मंडळी माता भगिनी यांनी मोठ्या निष्ठेनं भावनेनं जोपासलेली आहे. आणि याच शताब्दी महोत्सवामध्ये सुरुवात कारण पहिल्या वर्षीपासून ते आजपर्यंत आमच्या कोळवाडीकर ग्रामस्थ मंडळाने भजनी मंडळाने ही सेवेची धुरा द्वादशीची माझ्या वाट्याला त्यांनी प्राप्त करून दिली. कधी सायकलवर आले आमचे वैकुंठवासी आदरणीय रामराव पाटील आमचे जायभाई आमचे चेअरमन आमचे वैजवांना दैफळे सायकलवर आले पायी आले बैलगाडी पाठवली. आता सुधारित काळ आहे तरी सुद्धा या सेवा त्यांनी आमच्याकडून तात्यांच्या श्री संत मनोहर महाराजांच्या कृपेनं करून घेतली. श्री संत गोविंदबा महाराज संस्थान गोढाळच्या वतीनं समस्त कोळवाडी ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ अर्थात माता भगिनी किंवा तरुण मंडळ सर्वांना पहिलं कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल कारण मी नेहमी वर्षभर सांगतो उत्साहपूर्ण जर सप्ताहाचा आनंद पाहायचा असेल घ्यायचा असेल तर आमच्या कोळवाडीला तुम्ही सप्त्यामध्ये किमान 2 दिवस तरी राहून बघा. नाश्त्याची पंगत महाप्रसाद आणि स्वयंपाकेस परिपूर्ण गाव. म्हणून पुढच्या पिढीचे मृदंगाचार्य आमचे तालमणी पंडित महाराज यांनी फार मोठी ही परंपरा जोपासली आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा विद्यार्जन देऊन संस्कार देऊन त्यांना सुद्धा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून उभं करण्याचं कार्य त्यांनी अव्याहत हातामध्ये घेतलेलं आहे. आपल्या पुढचे पिढीचे चालू पिढीचे भावी महाराज आमचे हरिभक्त परायण आदरणीय भीमाशंकर महाराज आमचे रामभाऊ महाराज परवाच्या कार्यक्रमाला कोळवाडीच्या भीमाशंकर महाराजांनी साथ दिली आणि परवा तळणीमध्ये आमच्या राम महाराजांनी खंबीर साथ दिली. विठ्ठल आळंदी पंढरीचे जे महिन्याचे वारकरी आहेत परळीचे जे वारकरी आहेत अर्थात तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन जमेल त्या पद्धतीनं माझ्या वाटेला आलेली सेवा या सेवेची हजेरी देण्याचा मी प्रयत्न करतो. विठ्ठल या आनंदाच्या प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग म्हणजे भगवत पूज्यपाद विश्वोद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा एक महत्वपूर्ण असा अभंग सेवेसाठी निवडला. आमच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे प्रमुख वाचक आमच्या सौभाग्यवती ताई आणि जवळजवळ 100 बसले का शताब्दी महोत्सवाचं औचित्य जाणून 100 या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे वाचक ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसलेले आहेत. हीच परंपरा आमच्या कोळवाडीकर आपल्या पूर्वजांनी इथपर्यंत आणली
आणि हीच धुरा ही पुढची पिढी नेण्यासाठी समर्थ आहे. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, प्रेमे चालिला प्रवाहो, नाम ओघ लवला हो. आपल्या पूर्वजांनी जो आनंद आपल्या जीवनामध्ये आत्मसात केला, तोच आनंद प्रेमाच्या प्रवाहानं, नामाच्या ओघानं इथपर्यंत आलेला आहे. पुढे शतकोत्तरानंतर आपण रौप्य महोत्सवापर्यंत सुद्धा, अर्थात अधिक आयुष्य आपल्याला मिळेल याची शंका शाश्वती नाही, तरी सुद्धा भगवंताला आपण मागणी मागू. शतकोत्तरानंतर रौप्य महोत्सवाचं दर्शन आम्हाला पांडुरंगाने घडवावं. विठ्ठला विठ्ठला सेवा केली, अर्थात जे सेवा करत आहेत पुढेही करणार आहेत यांना कोटी कोटी धन्यवाद देऊन मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण कर्तव्य कोणतं केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे याचं सुयोग्य मार्गदर्शन जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये करतात. का करतात? महाराष्ट्रातला कुठलाही साधू साधुत्वाला प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला एकाच साध्याचा उपदेश केला. साधनाच्या बाबतीमध्ये भिन्नता असेल, कोणाला कर्म आवडेल, ज्ञान आवडेल, व्रतवैकल्य आवडतील, अनुष्ठान आवडेल. साधनाच्या बाबतीमध्ये जरी भिन्नता असेल, मनुष्याच्या जीवनामध्ये अंतिम साध्य एक आहे आणि ते साध्य या जीवनामध्ये आत्मसात करावं. महाराष्ट्रातल्या सर्व संतांचा आग्रह, ऐसा कर घर हवे राम, और धंदा सब छोर हे काम. मनुष्य जन्माला आलात ना, असं कर्तव्य करा, अशी साधना करा. त्या साधनेमध्ये तुम्हालाही समाधान वाटलं पाहिजे आणि इतरांनाही त्याचं दर्शन घडलं पाहिजे. परमार्थाला प्रतिबंधक असला धंदा, बुद्धिमांद्य, कुतर्क, दुराग्रह, विषयासक्ती, संसारासक्ती याचा त्याग करा आणि परमात्मा प्राप्तीचा प्रामुख्यानं जीवनामध्ये विचार करा. काय विचार करा? कुठलाही मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये सुखाची, समाधानतेची, आनंदाची अपेक्षा असते आणि तो आनंद जीवनामध्ये मिळावा याच्यासाठी तो सातत्यानं प्रयत्न करत असतो. अशा आनंदाच्या शोधार्थ असणाऱ्या भाविकांना आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आनंद कसा वाढवता येतो त्याची साधना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितली. कृपेच्या रे देवाचा प्रसाद, कृपेचे उत्तरे देवाचा प्रसाद, कृपेच्या उत्तरे देवाचा प्रसाद, कृपेच्या उत्तरे देवाचा प्रसाद, कृपेची उत्तरे देवाचा प्रसाद, कृपेची उत्तरे देवाचा प्रसाद, कृपेची उत्तरे देवाचा प्रसाद, कृपेची उत्तरे देवाचा प्रसाद. आनंद आनंद वाढवावा, आनंद आनंद वाढवावा, बहुतांच्या भागे लागले सदा, बहुतांच्या भागे लागले सदा. आनंद आनंद वाढवावा, आनंद आनंद वाढवावा, बहुतांच्या भागे लागले साध, बहुतांच्या भागे लाभले साध. आनंद सगळ्यांच्या जीवनामध्ये अपेक्षित आहे, समाधानता सगळ्यांच्या जीवनामध्ये अपेक्षित आहे. मग तो कोणत्याही पंथाचा असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो,
सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रबलित आनंदाची आहे. ज्या आनंदाची तुम्हा मला गरज आहे तो आनंद आपल्याच जवळ आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण. आनंद आपल्या जवळच आहे. तो आनंद वाढवण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजाने अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये साधना सांगितली. कृपेची उत्तरे देवाचा प्रसाद. साधू संतांच्या मुखातून आलेले जे शब्द आहेत ती शब्द म्हणजेच देवाचा प्रसाद आहे. या उत्तराच्या आधारावर आनंद वाढवावा. आनंदरूप साधनाच्या द्वारा आनंद वाढवावा. अर्थात हा आनंद वाढवण्याचा घेण्याचा प्रसाद भगवंताने तुम्हा मला अगोदरच दिला. महाराज तो प्रसाद कोणता? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन डोळे मुख बोलाया नासी जीवपन भवरोग जीवपन भवरोग नासी जीवपन भवरोग दिले प्रिय हात पाय कान दिले प्रिय हात पाय कान प्रिय हात पाय कान हात पाय प्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू थोडसी नारायण नाते जीवन प्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू थोडसी नारायण नाते जीवन भवरोग देवानं दिलेले. कशासाठी दिले याचं प्रयोजन काय आहे आमचे महाराज वर्णन करतात. देवी दिला देह भजन गोमटा बाटा बालिकी हो देव दिला देह भजन गोमटा तोया बाटा बालिकी तोया बाटा बालिकेता देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. भजनानंदासाठी सेवेसाठी आनंद घेण्यासाठी अनमोल नरद्याची भगवंताने निर्मिती केली. पापानं मनुष्याचा जन्म मिळत नाही, पुण्यानं मनुष्याचा जन्म मिळत नाही, ज्ञानानं मिळत नाही, अज्ञानानं मिळत नाही. पापानं पशु शरीर मिळेल, अज्ञानानं बद्ध होईल, पुण्यानं देव शरीर मिळेल, ज्ञानानं मुक्त होईल. हा अनमोल ठेवा आपल्या जीवनामध्ये कसा प्राप्त झाला. जगद्गुरु तुकाराम महाराज उदाहरणानं सांगतात. आंधळ्याचे पायी धनाची चरवी अघटेत देवे घडो आले. पावला देह कागटाळी न्याय नगडे देव नगडे देव पाय घडो पावला देव कागटाळी न्याय नगडे उपाय घडो आले नगडे उपाय घडो आले. आंधळा रस्त्यानं जात आहे, जात असताना ठेच लागावी आणि दुसऱ्या एखाद्या डोळस माणसानं म्हणावं की बाबा तुमचं नशीब उजाडलं. हा दगड नसून सोन्याचा हंडा आहे. दुसरा दृष्टांत दिला. पावला हा देह काकताली न्यायी न घडे उपाय घडू आले. एक ब्राह्मण गंगेच्या काठावर विस्तारित दृष्टांत मी सांगत नाही, सांगण्याचा प्रयत्नही करत नाही. सगळे सुजान
आणि परंपरेनं दर्जेदार ऐकणारे आमचे कुरवाडीचे सेवेकर भाविक आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणूनच इथपर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे. 100 वर्षापर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे. महाराज सांगत आपण किती भाग्यवान आहोत. महत भाग्यानं देवानं तुम्हाला मनुष्याचा जन्म दिला. सुदुर्लभम भारत वर्ष जन्म मनुष्य जातो महतांकुलेशु. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषत्वानं संताच्या भूमीमध्ये संताच्या परिसरामध्ये नगरीमध्ये तुम्हाला मनुष्याचा जन्म भगवंतानी दिला. श्री संत माधवबाबाचा खरा प्रवेशद्वार जर कुठला असेल तर कोळवाडीच म्हणायला हरकत नाही. विठ्ठल या ज्ञानरूपी नगरीतून गेल्याशिवाय माधवबाबांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत नाही. हे सौभाग्य भगवंताच्या कृपेनं तुम्हाला प्राप्त झालेलं असल्यामुळं अनमोल ठेवा. भगवंतानी दिला सुंदर नरदेह दिला, इंद्रिय पाठव्यता दिली, विचार शक्ती दिली. कशासाठी दिली? डोळ्याचा उपयोग जेणे तू जोडसे नारायण, कानाचा उपयोग जेणे तू जोडसे नारायण, हाताचा उपयोग जेणे तू जोडसी नारायण. ज्या कार्यासाठी देवानं हा नरदेह दिला, इंद्रिय पाठव्यता दिली, विचार शक्ती दिली, याचा दुरुपयोग न करता सदुपयोग केला पाहिजे. कोळवाडी सोडून सांगतो बरं का, बऱ्याच ठिकाणी याचा दुरुपयोग केलेली उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून तर आमच्या नाथ महाराजांना म्हणावं लागलं, म्हणा बालासाहेब, वायाची पसारा, वायाची पसारा वायाची पसारा कांडियेला तारा, वायाची पसारा कांडियेला तारा, वायाची पसारा कांडियेला तारा, वायाची पसारा कांडियेला तारा. वायाची पसारा कांडियेला तारा, वायाची पसारा कांडियेला तारा, वायाची पसारा वायाची पसारा कांडियेला वायाची पसारा कांडियेला तारा, वायाची पसारा कांडियेला तारा, वायाची पसारा कांडियेला तारा, वायाची पसारा कांडियेला. देवानं दिलेला पसारा महाराज सांगत आम्ही नाचतो, याचा दुरुपयोग करतो. कसा करतो नेहमी सांगण्यात येत आणि सांगितलंच पाहिजे.
डोळ्यानं भगवंताचं रूप न पाहता चित्रहार छायागीत पाहतो, कानानं भगवंताचे गुणानुवाद न ऐकता फिल्मी गीत ऐकतो, हातानं भगवंताच्या नामाची टाळी न वाजवता पुढाऱ्याच्या खोट्या आश्वासनाची टाळी वाजवतो. म्हणून तिथं टाळाटाळी करा आणि या ज्ञान मंदिरामध्ये अवश्य टाळी वाजवा. टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी, वाटते चालावी पंढरीची. हस्त पवित्रो यदि दान पुण्य, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, पाद पवित्रो यदि तीर्थयात्रा. हात दान धर्मानं अन्नदानानं पवित्र होतात. पाये या दिंडी सोहळ्यामध्ये सप्ताहामध्ये उतरल्यानंतर सूल देहाला पवित्रता प्राप्त होते. हस्त पवित्रो यदि दान पुण्य, कंठ पवित्रो, कंठ भगवंताच्या नामचिंतनानं पवित्र होतो. म्हणून ज्या कार्यासाठी देवानं हा नरदेह दिला त्या कार्यासाठी याचा सदुपयोग केला पाहिजे. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं का चुकसी पामरा भजनासी. हे पामरा, हे मनुष्य जेव्हा भजनाला का चुकतोस? माणसाच्या जीवनामध्ये भजन, सेवा, भक्ती, अन्नदान याच गोष्टी प्रमाणभूत आहेत. नाम महाराज सांगात, नाम जप यज्ञ तो बांधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. अन्नदान कलियुगामध्ये अन्नदान आणि नामचिंतन याच गोष्टी अत्यंत मोलाच्या आहेत. या गोष्टीला प्राधान्य न देता चव्हाट्यावर बसून व्यर्थ जर गप्पा मारू लागलो तर याची आमच्या संत दरबारामध्ये किंमत नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. भजन, भक्ती, सेवा हे प्रमाणभूत आहे. हे प्रमाणभूत ज्याने समजून जीवनामध्ये वाटचाल केली तो कोणी असो, कसाही असो. आमच्या भागवत संप्रदायामध्ये विश्वबंद झालेले उदाहरण आपल्या समोर आहेत. अंगीकार ज्याचा अंगीकार झाला केला नारायण, अंगीकार झाला केला नारायण, अंगीकार झाला केला अंगीकार झाला अंगीकार झाला केला अंगीकार जाता केला नारायण, अंगीकार जाता केला नारायण. वंद्य केले वंद्य केले अंगीकार जाता केला नारायण, अंगीकार जाता केला नारायण. जाता केला नारायण, वंद्य केले नारदाला केला तो अंगीकार दादा केला नारायण, अंगीकार दादा केला नारायण. अंगीकार ज्याचा केला नारायणे, यांच्या सेवेचा, नामसाधनेचा
भगवंताने स्वीकार केला. समाजामध्ये त्याला जरी निंद ठरवला असेल, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये, भागवत संप्रदायामध्ये विश्ववंद्य झालेले उदाहरणं आपल्या समोर आहेत. महाराजांनी यादीच आपल्या समोर ठेवली. अज मिळ भिल्ल तारिले कुंठेने प्रत्यक्ष पुराणे वंद्य केले. ब्रह्महत्या राशी पातकी अपार वाल्मिकी किंकर वंद्य केला. म्हणून भजन भक्ती ह्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रमाणभूत आहेत. म्हणून देवानं जो एक प्रसाद अगोदर तुम्हाला दिला, त्या प्रसादाचा दुरुपयोग न करता, पशुतुल्य जीवन न जगता, स्वैर जीवन न जगता, त्याच प्रसादाच्या आधारावर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आनंद वाढवा. या भागवत या क्षेत्रामध्ये साधनही आनंद रूप आणि साध्यही आनंद रूप. आनंदो नंदनो नंद सत्य धर्मा त्रिविक्रमा. साधनही आनंद रूप. विष्णू सहस्रनाम पहा. मी आमच्या आदरणीय पंडित महाराजांना म्हटलं होतं एखाद्या दिवस तरी ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या वेळेमध्ये मी येऊ शकेन, पण कार्यक्रम आणि लग्नतिथी असल्यामुळं महाराज आणि ब्राह्मण क्षणाचीही विश्रांती नाही. पंचक्रोशीतले तात्यांच्या सगळीच आवडीची माणसं असल्यामुळं अर्थात कुठे कोणत्या ना कोणत्या एखाद्या कार्यक्रमाला हजर व्हावं लागतं. म्हणून चाललेला हा विष्णू सहस्रनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा आनंद सकाळी लवकर येऊन डोळ्यानं पाहावं असं वाटलं, पण येण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं नाही. बघू पुढे कधीतरी येण्याचा प्रयत्न करू. आनंद वाढवावा. साधनही आनंद रूप आणि साध्यही आनंद रूप. आमचे जगद्गुरु तुकाराम आमचे नामदेव महाराज वर्णन करतात. निजबोध रूपा निजबोध रूपा तो हे आपलं स्वरूप आहे नव्हे. आनंदरूप परमात्म्याच्या सत्तेमध्ये तुमचं आमचं जीवन आहे.
निज बोध रूप तोचे ज्ञानदीप आनंद स्वरूप बाप माझा माझा मायबाप पांडुरंग परमात्मा आनंद स्वरूप आहे म्हणून त्याचं नामही आनंद रूप आनंदो रे आधी आनंदो रे आनंदो रे आधी आनंदो रे आनंदो रे आधी आनंदो अभ्यंतरी अवघा आनंदो रे आजी आनंदो रे आजी आनंदो रे सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदो रे आत आनंद ज्या आनंदाची व्याप्ती आहे तो आनंद ज्ञानराज माऊली माझ्या जीवनामध्ये आज प्राप्त झाला असं म्हणतात. अर्थात तोच आनंदराम परमात्मा पंढरपूरला विटेवर विराजमान आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्यांचे परमात्मा आनंदमय आहे. याच्यावर व्यावृत्ती होईल. काही विषयामध्ये सुद्धा आनंद मानतात म्हणून तो आनंद अर्थात शाश्वत आनंद नाही. त्याच्यामध्ये संस्कार दुःख आहे ताप दुःख आहे गुणवृत्ती विरोध आहे. म्हणून महाराजांनी दुसरं पद अद्वय हे घातलं. अर्थात त्याच्यासारखा आनंद दुसरीकडे कुठेच आपला पाहायला मिळणार नाही. अद्वय पदावर सुद्धा व्यावृत्ती होऊ शकते. रामानुजाचार्य वल्लभाचार्य हे स्वतःला अद्वैती म्हणून घेतात. म्हणून महाराजांनी तिसरं पद घातलं नित्य. अद्वैती जरी असतील तरी ते नित्य नाहीत. कालाच्या प्रवाहामध्ये त्यांना शरीर टाकावं लागतं. आमचा पांडुरंग परमात्मा आनंदमय आहे अद्वय आहे एकमेवा द्वितीयम ब्रह्म इह नानास्ति किंचन आणि नित्य आहे. याला स्वगत भेद नाही सजातीय भेद नाही विजातीय भेद नाही. महाराज सांगतात चौथं निरामय सर्व धर्मरहित आमचा पांडुरंग परमात्मा आहे. त्याच परमात्म्याचं योगी लोक ध्यान करतात. त्यांच्या ध्यानामध्ये मसुराकृती ब्रह्म येतो. योगियाचे ध्यानी दाताना तुडते योगियाचे ध्यानी मागे पुढे मापाची मागे पुढे मागे पुढे मागे त्यांच्या ध्यानामध्ये न येणारा परमात्मा आमच्या वारकऱ्याच्या मागे राहतो पुढे राहतो आणि सोबत राहतो. आमचे आदरणीय वैकुंठवासी माधवबाबा मगर नेहमी म्हणत असत काही युगामध्ये पाठीमागं राहून देवानं कार्य केले काही युगामध्ये पुढे राहून कार्य केलं. महाराज अर्जुनाचं सारथ्य पण केलं. आम्हा घाले पाठीकडे आपण कलिकाळासी भिडे. अर्जुनाचं सारथ्य पण करून अर्जुनाला संरक्षण दिलं पुढे राहून कार्य केलं. पण आपण भाग्यवान आहोत मागे प्रभू रामचंद्र परमात्मा पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि
पडिय देव भाव उरवी वादळा पडिय देव भाव उरवी वादळा पडिय देव भाव वासना हाडाचे जसे शेतकरी तसे हाडाचे वारकरी अर्थात जळगावकर महाराजांच्या दिंडीमध्ये असतील, भास्कर महाराजच्या दिंडीमध्ये असतील, आळंदी पंढरी आणि परळीचे निष्ठावंत वारकरी असल्यामुळं अशाच वारकऱ्यांच्या समुदायामध्ये माझ्या वाटेला प्राप्त झालेली ही सेवा म्हणून मी भाग्यवान आहे. विठ्ठला विठ्ठल मागे पुढे उभार आहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. महाराज सांगा आमचा परमात्मा आनंदमय आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा वर्णन केलं. आनंदू रे एके परमानंदू रे आनंदू रे एके परमानंदू रे दया श्रुती मनाली श्रुतीने दया श्रुती मनाली दया श्रुती मनाली विठोबाचे वेळा विठोबाचे वेळा महाराज सांगत त्या आनंदामध्ये आम्ही एकरूप झालो, समरस झालो. आनंदुरे एक आजी आनंदुरे आजी आनंदुरे एकी परमानंदुरे. त्या आनंदाचं वर्णन करत असताना जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे विद्यार्थी आणि महाराज आहेत. महाराज सांगतात अर्थात त्या एका नेती शब्दानं कार्याध्यासाचा निराश केला आणि एका नेती शब्दानं कारणाध्यासाचा निराश केला. श्रुतीनं वर्णन करायचा प्रयत्न केला पण यथार्थ श्रुती सुद्धा वर्णन करू शकली नाही. म्हणून तर आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, तुका म्हणे नाही, तुका म्हणे नाही,
कळलेला नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगा तो परमात्मा तो भगवान आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतला, हस्तगत करून घेतला. आम्हा सापडले गीती गाता ते आम्ही देखिले दुसऱ्याच्या डोळ्यानं नाही, आपुल्या नयनी. अर्थात आमच्या डोळ्यानं पांडुरंग परमात्मा डोळे भरून पाहिला. फिटले पारणे डोळे यांचे, पारणं फिटणारच. आपला हा शताब्दी महोत्सव आहे. शताब्दी महोत्सव आपण आपल्या प्रत्यक्ष डोळ्यानं पाहतो, अनुभवतो. याचा मनस्वी आनंद आमच्या कोळवाडीकर ग्रामस्थ मंडळी, तरुण युवा मंडळी, अर्थात लहान बालक मंडळी, माता भगिनी सगळ्यांच्या जीवनातले ही सुवर्ण संधी आहे. ते आम्ही देखिले आपुल्या नयनी. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आनंदरूप परमात्म्याच्या नामाच्या माध्यमातून आनंदरूप परमात्म्याशी ऐक्य होता येतं, ऐक्य साधता येतं, एकरूप होता येतं. ते एकरूपता साधण्यासाठीच हा आनंदाचा महापूर आमच्या नगरीमध्ये आलेला आहे. आनंदाचे आनंदाचे डोळे, आनंदाचा रंग, आनंद दियान आनंद आनंद आनंदाचे डोळे, आनंद तरंग, आनंदाने डोळे, आनंद तरंग. आनंदाच्या समुद्रातला हा आनंद आहे. महाराज आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. महाराज सांगतात हा आनंदाचा महापूर आलेला आहे. पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा.
आय पूर आला आनंदाचा पूर आला आनंदाचा लाटा उसळाचे प्रेमाचा लाटा उसळाचे प्रेमाचा कोण जावो पैदा लाटा उसळती प्रेमाला लाटा उसळती प्रेमाला कोण जावो पैदा पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या लाटा उसळती प्रेमाच्या प्रेमाच्या लाटा उसळती प्रेमाच्या आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या प्रेमाच्या लाटा